नमस्कार, आम्ही भोजन स्नेही या रेसिपी चॅनेलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेला आणि कोल्हापूरच्या ऐतिहासिक पर्यटन स्थळांपैकी एक स्थळ म्हणजे किल्ले पन्हाळा। या पन्हाळगडावर देश विदेशातून पर्यटक पर्यटनासाठी येतात। त्यांच्या खाण्यापिण्याच्या राहण्याच्या सोयी अनेक हॉटेल्स तत्परतेने करतातच। येथे पर्यटकांसाठी महाराष्ट्रीयन, चायनीज, पंजाबी असे देशी विदेशी फूड उपलब्ध करून दिले जातात। पण या गडावर जास्तीत जास्त विक्री होणारा पदार्थ म्हणजे कोल्हापुरी कांदा भजी आणि गोड चहा। सोबतच पिठलं, भाकरी, मिरचीचा ठेचा अनेक गृहिणींसह साठी घरच्या घरी अर्थार्जनाचे साधन बनलेली आणि गरिबांची भूक भागवणारी, तर श्रीमंतांच्या चवीत साध्या सरळ जेवणातून तोंडाची चव बदलणारी अशी ही पिठलं भाकरी। चला पाहूया पन्हाळगडावर कशी बनते साध्या सोप्या पद्धतीत पिठलं भाकरी। एक वाटी मिरच्या घेतल्यात। मिरच्या अशा मोडून घेतल्यात मधून। मिरच्या मोडून का घ्यायच्या? ज्यावेळेला आपण मिरच्या भाजतोय त्यावेळेला काय होत नाहीत, त्या अंगावरती उडत नाहीत किंवा तेलातून बाहेर उडत नाहीत। अशा पद्धतीची मिरची घ्यायची जी तिखटाला कमी असते ती। एक वाटी मिरच्या, अर्धी वाटी शेंगदाणे भाजून सोलून त्याचे साल काढून घेतलेत मी, अर्धी वाटी शेंगदाणे, जिरे 1 चमचा आणि 2 गड्डी लसूण म्हणजे 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या। त्याच्यानंतर हे आहेत पाव वाटी तीळ। तीळ तुम्ही चवीनुसार किंवा आवडीनुसार घालू शकताय, कमी जास्त केले तरी चालतंय, नाही घातलेत तरी चालतात। कोथिंबीर आणि मीठ। मिरच्या भाजण्यासाठी आपल्याला लागणार आहे तेल। एवढं साहित्य वापरून आपण मिरचीचा ठेचा किंवा कोल्हापुरी फेमस खरडा बनवणार आहोत। लोखंडी तवा गरम झालाय, त्यामध्ये सुरुवातीला आपण मिरच्या कच्च्याच टाकून घेणार आहोत। तेल ओतलेलं नाही मी आणि मिरच्या भाजून घेणार आहोत। सुरुवातीला गॅस मोठाच ठेवलाय मी। मिरच्या कशा तडतड उडतायत हा आवाज येतोय आपल्याला। हे बघा, मिरचीला डाग पडत आलेत थोडे थोडे, असं परतत राहायचं। थोडे थोडे डाग पडले की त्यामध्ये आपण टाकणार आहे तीळ। तीळ टाकल्यानंतर त्यावरती टाकणार आहे लसूण, जिरं आणि आता आपण ओतणार आहे बाजूने तेल आणि आता भाजायचं। मिरच्या व्यवस्थित भाजत आल्या। बघा, पूर्ण मिरच्यांची साईज लहान होत आल्या। या ठेच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं मिरच्यांची भाजणी। मिरच्यांची भाजणी व्यवस्थित झाली की तो पचायलाही हलका जातो खरडा आणि खायलाही चांगला लागतो। हे पहा, मिरच्या बघा कशा छान भाजले। अजून 1-2 मिनिटं आपण परततोय, त्याच वेळेला यामध्ये खूप सारी घालायची कोथिंबीर। आता मी थोडी कोथिंबीर, अर्धी वाटी कोथिंबीर यामध्ये मिक्स केले आणि जी अर्धी वाटी राहिली ती मी काय करणार आहे, ज्यावेळेला याचं वाटण तयार करतोय त्यावेळेला मिक्स करणार आहे। तेलामध्ये अर्धी वाटी मिक्स करायची। लसूण बघा लाल होईपर्यंत कसा भाजलाय, मिरची पण व्यवस्थित भाजल्या। अजून 1-2 मिनिटं मी काय करणार आहे, असंच परतून घेणार आहे। 2 मिनिटं झालेत बघा, कसं लालसर होईपर्यंत सगळं भाजून घेतलंय मी आणि त्यामध्ये आता आपण भाजून तलफरे काढून घेतलेले शेंगदाणे त्यामध्ये मिक्स करणार आहे। आता हे शेंगदाणे ज्या वेळेला आपण मिक्स करतो त्याच वेळेला मी काय करणार आहे, गॅस ऑफ करणार आहे। आता गॅस बंद केल्यानंतर तवा जास्त गरम आहे, त्यामुळे मी काय करणार आहे, 2 मिनिटं थांबणार आहे। हे तुम्ही सगळं काढून घेऊ शकताय आणि खलबत्त्यामध्ये चेचू शकताय किंवा पाटावर वंट्या वाटू शकताय। मी तुम्हाला या तव्यातच कसं वाटायचं ते 2 मिनिटांना दाखवेन, तोपर्यंत जरा थंड होऊन दे। 2 मिनिटं झालेत, आपण सुरुवातीला मीठ मिक्स केलं नव्हतं, आता मी काय करते त्यामध्ये 2 चमचे मीठ मिक्स करणार आहे आणि हे असं परतायचं
आणि आता वाटायला चालू करायचं. तुम्ही हे काढून काट्यावर वाटलं तरी चालेल. मी बघा त्या तव्यामध्येच गरम असलेल्या त्यामध्येच अशा पद्धतीने वाटून घेणार आहे. तर मी तव्यातच का वाटते, हे तुम्ही गॅसवरून उतरून पण वाटू शकताय. तव्यात वाटल्यामुळे काय होतंय, त्यात जे तेल असते ते सगळं त्यामध्येच मॉइश्चर होतंय आणि त्याला एक टेस्ट वेगळीच येते. गॅसवरून खाली उतरून वाटून घेतलं तरी चालेल. हे बघा मिरची तिथंच काय केली जाते, तवा गरम असल्यामुळे लगेच चुरली जाते. लक्षात येत असेल तुमच्या. अशा पद्धतीने माझं वाटण होतच आले. आम्ही डायरेक्ट गरम तव्यातच करतो, कारण त्यामुळे हे बघा तुम्हाला कुठंही तेलाचा अंश दिसणार नाही आता राहिलेला. आपण यातून काढलं की ते तेल आहे ते त्यातच राहतं आणि तेल वाया जातं आणि त्या तेलात सगळे जे टेस्ट उतरलेले असते ती पण त्यातच राहते. त्यामुळे आम्ही काय करतोय, तव्यातच वाटून घेतोय. याच्यापेक्षाही बारीक करायचं असेल तर तुम्ही तयार करू शकता किंवा आहे असं खाल्लं तरी चालते. मी याच्यापेक्षा थोडासा अजून ठेचून काय करणार आहे, बारीक करणार आहे. असं गोल फिरवत हे करायचं, तिथल्या तिथं वाटलं जाते. हे बघा, नसेल तर तुम्ही पाटा, वरवंटा, खलबत्ता याचा वापर केला तरी चालते. जर मिक्सरचा वापर केला तर त्यावेळी बाकी पाणी वगैरे घालू नका त्यामध्ये, नाहीतर पाणी घातलं की कसं होतंय, थोड्या दिवसातच खराब होतंय. या अशा पद्धतीने केला तर रूम टेम्परेचरला आपण 8 ते 10 दिवस टिकवू शकतोय आणि फ्रीजला जर ठेवलात तर 1 महिनाभर सहज टिकतो. उरलेली जी कोथिंबीर होती ती मी यावरती टाकून घेणार आहे. बघा या पद्धतीने मी मिक्स करून घेतलाय. अशा पद्धतीने करा, खा. तुमचा खरडा कसा झालाय ते आम्हाला कळवा. चला, खरडा तयार आहे. आता आपण हा काय करणार आहे, काढून घेणार आहे. काही भागात याला ठेचा म्हणला जातो, काही भागात खरडा म्हणतात, पण आमच्या भागात पिठलं बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी बेसन, हळद 1 चमचा, मीठ 1 चमचा, कढीपत्त्याची पाने, 1 चिरून घेतलेला कांदा, मोठा कांदा चिरून घेतलेला. यामध्ये घेतले मी जिरे, मोहरी आणि हिंग फोडणीसाठी. मिरची 2 मिरच्या आणि 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या ठेचून घेतल्यात. याच्याऐवजी तुम्ही कोल्हापुरी खरडा वापरला तरी चालेल. कोथिंबीर आणि तेल हे साहित्य वापरून आपण काय करणार आहे, आता पिठलं बनवणार आहे. हे मी 1 वाटी बेसन घेतले. तर उकळी आल्यानंतर ज्या वेळेला आपण फोडणी देतोय पिठल्याची, त्यावेळेला उकळीमध्ये हे जे पीठ आहे ते त्यामध्ये टाकून काय झालं, घट्टलं जातं. मला तसं पिठलं आवडतं, पण पर्सनली ते आवडतं. इतरांच्या बऱ्याच कमेंट येतात की गुटया मोडत नाहीत आणि थंड पाणी जर घातलं तर त्याची चव बिघडते. तर अशा वेळेला काय करायचं, माझी आई काय करते, 1 वाटी बेसन पीठ घेते आणि त्यामध्ये 1 वाटी कोमट पाणी घालते आणि त्याच्या गुटया सगळ्या मोडून घेते. अशा पद्धतीने आता आमच्या इकडे काय होतं, लग्न समारंभामध्ये हळदीच्या जेवणाला पिठला आणि भात खायला घातला जातो. मग त्यावेळेला ते सवयकरी कसं करतात की डायरेक्ट तेलामध्येच या पिठाचा वापर करतात आणि गरम पाणी त्यामध्ये ओततात. ते पण पिठले छान लागते. म्हणजे ज्या वेळेला आपण फोडणी देतोय जिरं, मोहरी, हिंग, कांदा वगैरे, ते सगळं भाजत आलं की त्यामध्ये काय करायचं, बेसन पीठ टाकायचं आणि त्यामध्ये उकळलेलं पाणी ओतायचं. नसेल तर तुम्ही असं करू शकताय. गरम पाण्यामध्ये मी असं फेटून घेतले. चला आता आपण पिठल्याला फोडणी देऊया. कढई गरम झाल्या, सुरुवातीला त्यामध्ये आपण तेल ओतून घेणार आहे. पिठल्याला थोडं तेल जादाच घालायचं. तेल व्यवस्थित तापलं की त्यामध्ये आपण घालणार आहे जिरं, मोहरी आणि हिंग. मोहरी कशी छान तडतडते बघा. मोहरी तडतडली की त्यामध्ये घालणार आहे आपण कढीपत्त्याची पाने. आता मी या ठिकाणी जे घातलंय ते लसूण आणि मिरची यांचा ठेचा करून घेतलाय.
2 मिरच्या आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या. तुम्ही चिरून मिरची पण वापरू शकताय, पण याचा स्वाद अप्रतिम येतो. आणि या स्टेजला मिक्स करायचा 1 वाटी बारीक चिरलेला कांदा. 2 मिनिटं मी कांदा परतून घेतलाय. जास्त लाल होईपर्यंत परतायचा नाही पिठल्याचा कांदा. आता त्यामध्ये आपण ऍड करणार आहे हळद. तेलामध्येच कोथिंबीर ऍड करायची, त्यामुळे कोथिंबीरीचा फ्लेवर खूप छान येतो. आणि या ठिकाणी मी 3 ग्लास पाणी ऍड करणार आहे. मी थंड पाणी ऍड केलंय. तुम्ही जरी उकळलेलं पाणी ऍड केलं तर डायरेक्ट पीठ घटलू शकताय. मी थंड पाणी ऍड केलंय आणि त्याला उकळी येईपर्यंत वाट पाहणार आहे. आता हे गॅस फास्ट ठेवायचा आणि एक उकळी काढून घ्यायची. पिठल्याला छान उकळी आल्या. हे अशीच उकळी एक अजून 2 मिनिटं आपण देऊन घेणार आहे. 2 मिनिटानंतर सुरुवातीला आपण कोमट पाण्यामध्ये भिजवलेलं पीठ त्यामध्ये ओतून घेणार आहे. आणि पळीने असं हलवत राहायचं. आमच्या आजी वगैरे याला काय म्हणायच्या की पळी पळीचा दादला. पळी पळीचा दादला म्हणजे काय, झटपट होणारा पदार्थ पिठलं. काय ग, आज काय बनवलंय? पळी पळीचा दादला बनवला होय, अशा म्हणायच्या. आता पीठ घातल्यानंतर यामध्ये आपण घालणार आहे सगळ्यात शेवटी मीठ आणि पुन्हा हलवू द्यायचं. आता एक उकळी येऊ द्यायची, याला हलवत राहायचं आणि उकळी येऊ द्यायची. आता अशी उकळी आली की गॅस स्लो करायचा आणि त्यामुळे ते आपण टाकायचं झाकण. आता बऱ्याच जणांचं कसं होतं की पिठलं शिजलंय का नाही हेच कळत नाही. त्यामुळे काय करायचं, आपण एक 5 मिनिटांना झाकण उघडून बघायचं. तुम्हाला दिसेल की पिठल्यावर या अशी साय धरल्यासारखं धरले, वरती साय आल्यासारखं आलंय. हे साय आल्यासारखं आलंय म्हणजे आपलं पिठलं काय झालंय, शिजलंय. पीठ शिजलंय म्हणायचं याला. आता तुम्हाला जर असं दाटसर पाहिजे असेल तर पुन्हा 1-2 मिनिटं ठेवून दाट करू शकताय, पण मला पिठलं असं सुरसुरीतच खायला आवडतं. पिठलं शिजल्यानंतर मी अशा पद्धतीने एक 5 मिनिटं त्याला उकळी देऊन घेतलंय. आता हे बघा किती दाटसरपणा आलाय आणि छान झालंय. आपण सुरुवातीला तेलामध्ये कोथिंबीर टाकलीच, पण ज्यांना आवडत असेल त्यांनी वरून ही अशी कोथिंबीर टाकली तर चालेल. आणि तयार आहे आपलं पिठलं. तांदळाचे पीठ किंवा ज्वारीचे पीठ मळून असा मी गोळा तयार करून घेतलाय आणि तो मी थापून घेणार आहे. व्यवस्थित गोल आकारात हलवारपणे थापत घ्यायचा. मला बऱ्याच जणी म्हणतात की तुझी भाकरी छोटी असते, पण आमच्या आजी नेहमी म्हणायची ज्याची भाकरी आरास त्याची लक्ष्मी घरास, म्हणून माझी भाकरी कायम छोटीच असते. आता ही भाकरी आपण भाजून घेणार आहे. ही तांदळाची भाकरी आहे, तुम्ही ज्वारीची सुद्धा यासोबत खाऊ शकता. ज्वारीची भाकरी पण छान लागते. असं पाणी थोडंच शिंपडायचं आणि असं पसरून घ्यायचं. या भाकरीची गंमत म्हणजे आम्ही ज्या वेळेला नव्याने लहान असताना स्वयंपाक शिकत होतो त्यावेळेला आमचा दादा नेहमी आम्हाला एक प्रश्न विचारायचा, जेवण येते? जेवण आलंय म्हटलं की म्हणायचं सांग बघू
भाकरीला पापड कुठे येतो? पाणी लावतेल्या साईडला की बिन पाणी लावतेल्या साईडला? हा त्याचा नेहमीचा ठरलेला प्रश्न असायचा. व्यवस्थित शिकले शेकून घ्यायचं अशी तव्यामध्ये परती घालायची. बारीक करायचा, भाकरी बाजूला काढून घ्यायची आणि ते जे आहे ते काढायचं आणि दुसऱ्या कपड्याने काय करायचं, पुसून घ्यायचं सुती कपडे. त्यामुळे काय होतं, आपण जी दुसरी भाकरी करणार त्याला काही पाहू शकतो नाही. भाकरी किती छान फुलून येते बघा. जर खालची साईड व्यवस्थित शेकली असेल ना तर वरची साईड खूप चांगल्या पद्धतीनं शेकली जाते. तयार आहे आपलं पन्हाळगड स्पेशल पिठलं भाकरी मिरचीचा ठेचा. आणि हा कांदा जो आहे तो मी चिरून घेतलेला नाही तर बुक्कीने फोडून घेतला आहे. बुक्की मारायची आणि फोडायचा. हा कांदा, मिरचीचा ठेचा, दही, पिठलं आणि भाकरी. ही ज्वारीची भाकरी घेऊ शकताय किंवा तांदळाची भाकरी घेऊ शकताय. आता हे दही या ठेच्यामध्ये मिक्स करायचं आणि खायचं. आणि हे पिठलं आणि हा कांदा मध्ये 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 तोंडी लावण्यासाठी. व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून सांगा. तुम्हाला कोणत्या पद्धतीचं जेवण आवडतं हे आम्हाला कमेंट करून सांगा. हा गावरान पद्धतीचा पन्हाळगड स्पेशल असलेला बेत तुम्हाला कसा वाटला ते कळवा. या पद्धतीने बेत करा, खा. कसा झालाय ते आम्हाला कमेंट सांगा. माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी पाहत राहा आम्ही भोजन स्नेही. धन्यवाद.